दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट। पीडितेच्या वडिलांना बलात्कार प्रकरणात अटक। टॉयलेट क्लीनर, बनावट हल्ला आणि कौटुंबिक सूड, दिल्ली पोलिसांच्या तपासात चकित करणारे तपशील। महिला सुरक्षेच्या प्रश्नावर नवा गोंधळ। रविवारी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर एका नराधमानं ऍसिड हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली। या हल्ल्यामुळे दिल्लीत मोठा तणाव निर्माण झालाय। विद्यार्थी संघटनांमध्ये या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय विद्यार्थी संघ या दोघांनीही या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध केलाय। या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे। आता या प्रकरणात वेगळे वळण मिळाले असून या तरुणीच्या वडिलांनाच सोमवारी बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थिनीने दिल्लीतील ज्या भागात तिच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला होता त्या भागात मुख्य आरोपी असलेल्या शेजाऱ्यासह तिघेही उपस्थित नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली। NSUIनं या घटनेला दिल्लीतील महिला सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह म्हटलंय। महिला सुरक्षेवरून संघटनेनं भाजपा सरकारलाही अडचणीत आणलंय। NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी म्हणाले की NSUI पीडिता आणि तिच्या कुटुंबासोबत ठामपणे उभी आहे। न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवेल। महिला विद्यार्थिनी भीतीनं जगतात, मात्र दिल्लीला असे शहर बनू दिले जाऊ शकत नाही। महिलांना सुरक्षितता, आदर आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे। लक्ष्मीबाई कॉलेज बाहेर दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याबद्दल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियानं तीव्र संताप व्यक्त केलाय। राजधानीच्या मध्यभागी असलेल्या महिला महाविद्यालयाबाहेर अशा प्रकारचा हल्ला सरकार, दिल्ली पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेचं अपयश दर्शवतो। दिल्ली विद्यापीठाच्या SFIनं नमूद केलंय की ही घटना एक वेगळी घटना नाही, तर सत्तेत असलेल्यांचा सततचा निष्काळजीपणा आणि उदासीनतेचा परिणाम आहे। काही वर्षांपूर्वी मिरांडा हाऊसजवळ ऍसिडची बाटली देखील सापडली होती, परंतु तरीही कोणतीही ठोस सुरक्षा उपाय केले गेले नाही। दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची आणि कॉलेज कॅम्पस भोवती महिला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे। पण आता या ऍसिड हल्ल्याच्या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालंय। तपासात समोर आलेल्या नव्या दाव्यांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय। मुख्य आरोपीच्या पत्नीने पीडितेच्या वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अन्य 2 आरोपी हे पीडितेचे नातेवाईक असल्याचंही समोर आलं असून त्यांच्या मालमत्तेवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे। रविवारी सकाळी दिल्ली विद्यापीठाच्या नॉन कॉलेजिएट वुमेन्स एज्युकेशन बोर्डमध्ये BComच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी विद्यार्थिनी अतिरिक्त क्लाससाठी जात असताना हा हल्ला झाला। हा हल्ला कॉलेजपासून केवळ 200 मीटर अंतरावर ई-रिक्षातून उतरल्यावर झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे। जितेंद्र हा पीडिता राहत असलेल्या मुकुंदपूर येथील रहिवासी आहे। पोलिसांनी जितेंद्रची चौकशी केली असून त्याच्या दाव्यानुसार तो घटनास्थळी नव्हताच। तपासकर्त्यांनाही त्याच्या कॉल तपशिलांनुसार तो करोल बाग परिसरात असल्याचे आढळले। या तरुणीच्या वडिलांनीच हा हल्ला घडवून आणल्याची कबुली दिली असून त्यांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या मुख्य संशयिताच्या पत्नीवरच हा आरोप केल्याचं समोर आलंय। वडिलांनीच हा बनाव रचला होता आणि त्यासाठी वापरलेले द्रव हे टॉयलेट क्लीनर असल्याचं त्यांनी सांगितलंय। ऍसिड हल्ल्यातील मुख्य संशयित जितेंद्र सिंगच्या पत्नीने तरुणीच्या वडिलांवर अकील खान यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता। या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अकील खानची चौकशी केली आणि त्याला अटक केली। या प्रकरणात ईशान आणि अरमान नावाचे 2 भाऊ ही आरोपी आहेत, जे पीडितेचे दूरचे नातेवाईक असून त्यांच्या कुटुंबात मालमत्तेचा वाद असल्याचं समोर आलंय। 2018 मध्ये पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याने या भावांच्या नातेवाईकावर ऍसिड फेकल्याचा प्रकार न्यायप्रविष्ट आहे। पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही, मात्र गुन्ह्याच्या तपासाला वेग आलाय। एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की वडिलांनी सांगितले की त्यांची मुलगी घरातून टॉयलेट क्लीनर घेऊन गेली होती आणि तिनेच ते स्वतःच्या हातावर ओतून घेतलंय। पोलिसांनी सांगितलंय की पीडितेच्या वडिलांनी शेजाऱ्यावर ऍसिड हल्ल्यात सहभागी असल्याचा खोटा आरोप केल्याचं मान्य केलंय। पोलीस आता FIRची सत्यता, तक्रारकर्त्यांचे आरोप आणि आरोपींनी केलेला बचाव यांची तपासणी करतायत। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।